या व्याख्येतून हा गण आमच्या लोककलेच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी संगीताची लोककलेची जेव्हा सुरुवात होते तेव्हा गण गायला जातो आणि म्हणून मी गणेशाची वंदना केली. पण ज्या गणेशाची सुरुवात या महाराष्ट्राच्या अशा सुंदर पटावरती आपलं एक सुंदर नाव कोरलंय ते विठ्ठल एज्युकेशन सेवरी. आणि सेवरी सारखा त्या उंच इमारतीचा जेव्हा आपण सुंदर परिसर पाहतो पण त्या इमारतीच्या पायातला दगड आपण कधी बघत नाही आणि तो दिसत पण नसतो. मी या पायाचा आणि पायाशी असणाऱ्या अहंकार विरहित रुंगे सरांसाठी मी एक 4 शब्द थोडे काव्यातून आपल्या समोर सादर करणार आहे. ही समजणे कठीण आहे, अहो समजणे कठीण आहे. दगडाचे ही जीवन आणि दगड कधी सांगत नाही आपुले मोठेपण. दगड कधी सांगत नाही आपुले मोठेपण. दगड कधी सांगत नाही आपुले
पाषाणात दगडी काळ्या पाषाणी सांडवी ते निर्मल जल त्याच खडक रस्त्यावरी शोधत होते ते मृगजल याच खडक रस्त्यावरी शोधत होते मृगजल पण दगड मातीने तिचे गो या दगड मातीने तिचे गो खेळते कस्तुरी रुळ या कुसळ सुद्धा उगवणार नाही अशा माळ रानावरती हरण सुद्धा पाणी शोधायला येत होती मृगजळासारख्या शोधामध्ये. पण त्या हरणाला कळत नव्हतं की आपल्या बेंबीत कस्तुरी आहे. तसं तुम्हाला कळत नाही की तुमच्या बेंबीमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये किती मोठी कस्तुरी भरलेली आहे. आणि ही कस्तुरी तुम्ही आज या दगडाच्या पाषाणाच्या हृदयावरती जी उधळण करून चाललात त्याचा सुगंध रोंगे सरांच्या या पूर्ण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, या कॉलेजच्या माध्यमातून, या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून ही दरवळ, हा सुगंध कित्येक युगानुयुग आठवणीत राहील आणि तो सुगंध दरवळत राहील ही अपेक्षा व्यक्त करून मी ही कविता सरांसाठी काल तयार केली आणि आज मला गायला संधी मिळाली. मला खूप आनंद झालेला आहे.